नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत। तर आज मी बनवणार आहे कैरीची चटणी। खूप सोपी रेसिपी आहे। चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते। त्यासाठी मी इथे एक मोठी कैरी घेतली। आता यावरचं साल काढून घेते। हे बघा, कैरीवरचं सगळं साल काढून घेतलं। आता हे चाकूने आपण बारीक फोडीमध्ये कट करूया। आणि ही कैरीची चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। डोसा बनवला त्यासोबत सुद्धा ही कैरीची चटणी खूप छान लागते आणि साधी पोळी सोबत सुद्धा खाल्ली तरी छान लागते। आणि अशा उन्हाळ्यामध्ये जर ही चटणी जेवणामध्ये असली तर जेवायला खूप मजा येते। तर पूर्ण कैरी अशी बारीक फोडींमध्ये कट केलेली आहे। इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकते। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची। त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे। जिरे मोहरी चांगले तडतडले की नंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला लसूण टाकायचा। लसूण टाकल्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेऊया। लसूण थोडासा फ्राय झाला की नंतर यामध्ये थोडीशी हिंग टाकायची। आता यामध्ये टाकूया बारीक कट केलेली कैरी। कैरी टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित फ्राय करायचं। नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकते। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊ। आणि आता यावरती झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं। 2 मिनिटं झालेली आहे। यावरचं झाकण काढून घेते। हे बघा, कैरी चांगली शिजलेली आहे। उन्हाळ्यामध्ये कैरीची अशी गोड आंबट तिखट चटणी खायला खूप छान लागते। आणि अशी कैरीची चटणी तुम्ही जर कधी बनवली नसेल तर आता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता यामध्ये काही मसाले ॲड करूया। तर इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकते। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची। त्यानंतर थोडी धने पावडर, मसाले वगैरे टाकलेले आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि याला 2 मिनिटं चांगलं परतवून घेऊ। आता यामध्ये टाकायचा आहे गूळ। या ठिकाणी तुम्ही यामध्ये साखर सुद्धा टाकू शकता, पण गुळाने आणखी छान चव येते, त्यामुळे मी इथे गूळ टाकला। पुन्हा हे सगळं चांगलं परतवून घेऊया। आणि तुम्हाला दिसत असेल यामध्ये भरपूर फोडी स्मॅश झालेल्या आहे। यामध्ये मी पाणी सुद्धा टाकणार आहे। तर इथे मी पूर्ण 2 टेबलस्पून पाणी यामध्ये टाकलेलं आहे। चटणी एकदम घट्ट नको म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं। यामुळे चटणी थोडीशी ओलसर होईल। आता हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ। आणि तुम्हाला जर यामधल्या काही फोडी जाड नको असेल तर असं चमच्याने बारीक करू शकता। आता यावरती पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवते। 2 मिनिटं झालेत, झाकण काढून घेऊया। तर बघा किती छान चटणी झाली आहे, बघूनच तोंडाला पाणी येते। आणि ही कैरीची चटणी 2 दिवस खराब होत नाही, तर तुम्ही 2 दिवस ही चटणी आरामात खाऊ शकता। अशी कैरीची गोड आंबट आणि तिखट चटणी तयार झालेली आहे। तर आता गॅस बंद करते। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत।